हॅलो, मी कमलेश शंकर पवार आणि माझी वाईफ प्राची कमलेश पवार. माझी मुलगी आर्या कमलेश पवार. हे असं जवळ 13 वर्षाची आहे आर्या. आणि या 13 वर्षानंतर आम्ही प्लॅनिंग केल्यानंतर मध्ये आमचे काही खूप अबॉर्शन वगैरे झाले, म्हणजे काही कारणास्तव वगैरे. आणि त्याच्यानंतर आमचं एक मोठं अबॉर्शन झालं, म्हणजे ते 3 महिन्याचे मूल असताना अबॉर्शन झालं. आणि अबॉर्शन आम्हाला झालं म्हणजे आम्ही जे रिपोर्ट केल्यानंतर आम्हाला इथे आल्यानंतर कळवंसे हॉस्पिटल, नालासोपारा ईस्टला जे हॉस्पिटल सरांचं पारसेवार सर, BD पारसेवार यांचं जे हॉस्पिटल तिथे आम्हाला कळलं की आमच्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला हे दिलं, रेफरन्स दिला आणि सांगितलं की तुम्ही जावा, तुम्हाला ट्रीटमेंट चांगली मिळेल. आणि आमचा फॅमिली डॉक्टर खूप वर्षापासून असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर ट्रस्ट ठेवून, त्याचबरोबर आम्ही सरांवर ट्रस्ट ठेवू. ते 3 महिन्यात ते मूल अबॉर्शन झालं. त्याच्यामध्ये आम्हाला सरांनी खूप हेल्प केली, असे म्हणजे की ट्रीटमेंट किंवा जे काही सल्ला दिला त्यांनी, ते सल्ल्याविषयी आम्ही खूप ठिकाणी इन्क्वायरी केल्यानंतर सरांच्या सल्ल्यामध्ये आणि तिथल्या सल्ल्यामध्ये आम्हाला खूप असा फरक जाणवला आणि खूप म्हणजे कॉन्फिडन्स जाणवला. आणि सरांनी जे 1 टाईम सांगितलं, आम्ही खूप इन्क्वायरी केली आमच्या माइंड सॅटिस्फायसाठी. आणि ते सॅटिस्फॅक्शन आम्हाला एवढं चांगलं वाटलं सरांचं, की ते बाहेर आम्हाला कुठं एवढी एनर्जी मिळाली आहे. आणि शेवटला आम्ही निर्णय घेतला की आता आम्हाला हे जे काय अबॉर्शन आहे ते सरांना आम्ही सांगितलं की आम्हाला करायचं आहे. आणि आम्ही इथेच केलं. अगदी पद्धतशीर सरांनी कुठल्याही प्रकारचा त्रास तकलीफ नव्हता. अगदी पाहिजे पद्धतीनं व्यवस्थित आमचं ट्रीटमेंट दिली मिसेसला आणि योग्य ती ट्रीटमेंट करून आम्ही अबॉर्शन केलं. त्याच्यानंतर पुन्हा सरांचा सल्ला घेतला की आम्हाला बेबी पाहिजे आहे पुन्हा. सर म्हटलं की ठीक आहे, आपण ट्रीटमेंट करू, मी सांगेन त्याप्रमाणे ट्रीटमेंट करा, फॉलोअप करा तुम्ही, तर तुम्हाला योग्य त्या रिझल्ट मिळेल. मग आम्ही पुन्हा सरांच्या ट्रीटमेंट खाली आम्ही पुन्हा प्रेग्नन्सीचा विचार केला. आणि बघता आज मला सरांचे त्या चांगल्या ट्रीटमेंटने मुलगी जन्माला आली. माझ्या घरी सेकंड मुलगी आज जन्माला आली. आणि सरांच्या ट्रीटमेंटने मला एवढा म्हणजे त्यांनी खूप कॉन्फिडन्स दिला की आणि त्याप्रमाणे मी फॉलोअप पण करत गेलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. आणि माझ्या गोंडस मुलगी जेव्हा आली ओमसे हॉस्पिटलमध्ये नालासोपारा ईस्टमध्ये सरांच्या अंडरमध्ये. आणि सरांना खूप म्हणजे मला तर त्यांचा आभार मानायचे की त्यांनी एवढी ट्रीटमेंट चांगली दिली की आम्हाला प्रत्येक गोष्टींनी मोटिवेट केलं की बाबा हे असं असतं, तुम्ही काय टेन्शन करू नका, मी आहे तुमच्याबरोबर, मी सांगितल्या गोष्टी फॉलो करत जावा रेग्युलरली, की तुम्हाला सपोर्ट करेल. आम्ही त्यांच्या पद्धतीनं सपोर्ट करत त्यांना सपोर्ट केला, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. की असं डॉक्टर ट्रीट करतो असं नाही, ते एक फॅमिली ट्रीट करतात, फॅमिलीचा व्यक्ती जसं ट्रीट करतो त्या पद्धतीने सर आम्हाला ट्रीट केलं आहे आत्तापर्यंत. आणि आज आम्ही तो इथून एक गोंडसमध्ये जन्म देऊन आणि त्यांच्याकडून डिस्चार्ज घेऊन चाललो पण आहोत. आणि त्याचबरोबर ओमसे हॉस्पिटल म्हणजे मला सरांचा, त्याचबरोबर तांबे सर, त्यांनी आम्हाला कन्सल्टन्स खूप छान केली. आणि प्रत्येक जेव्हा आम्हाला कधी प्रॉब्लेम वाटत होता किंवा आम्हाला समस्या वाटत होत्या, बाबा किती काय करायचं, ते आम्ही सरांना पण विचारायचं. सरांनी पण आम्हाला, सर जेव्हा उपस्थित नसायचे त्यावेळेस तांबे सर जे आहेत त्यांनी पण आम्हाला खूप चांगला सल्ला दिला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी जे मोटिवेट केलं किंवा त्यांनी जे मला सांगितलं की तुम्ही असं करा, घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, फक्त तुम्ही योग्य निर्णय घ्या, आम्ही योग्य निर्णय मला देऊ आणि त्या पद्धतीने तुम्ही करा, सगळं योग्य होईल. आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण खूप चांगला सल्ला घेत त्यांचं जे काय बोलते त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळेस, आणि आम्ही जसं ज्यांना ट्रेड करत होतो की सर असं आहे, दुसरं तसं आहे, प्रत्येक वेळेस आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला की तुम्ही हे करा, घाबरू नका, काही करा. आणि शेवटच्या अंतिम आत्तापर्यंत जो रिझल्ट आमचा आहे मुलीच्या माध्यमातून तर आम्हाला चांगला भेटलेला आहे. आणि त्याचबरोबर स्टाफचा जर म्हटलात तर स्टाफ अगदी रिसेप्शनपासून तर नर्सपासून असिस्टंट नर्स जे काय सगळा स्टाफ आहेत, वार्डबॉयज किंवा मावशी असते, यांचा पण खूप मला चांगला अनुभव आला. असं काही नाही की फक्त मी अनुभवासाठी बोलत नाही, पण खरोखर रिअल अनुभव आला मला की हॉस्पिटल कसं असलं, हॉस्पिटल म्हणजे एक प्रकारचं आपलं फॅमिली मेंबर असतो, अशा प्रकारचे त्यांनी ट्रीट दिली आम्हाला. आणि तसं आम्हाला आत्ता रिझल्ट चांगलाच आहे, कोणताही प्रॉब्लेम नाही. जेव्हा कधी आम्ही त्यांना म्हणायचो की आम्हाला ही गोष्ट हवी ते आम्हाला त्यांनी अवेलेबल करून दिली. मग जसं हवं तसं अवेलेबल करून दिलं. असं पण नाही की बाबा आता बोलून दुसऱ्या दिवशी आम्हाला अवेलेबल करून असं काहीच करून दिलं नाही. आम्ही म्हटलं तर ते 5 ते 10 मिनिटात त्यांनी लगेच अवेलेबल करून दिलं होतं सगळ्या गोष्टी. आणि त्याचा आम्हाला फायदा भेटला. त्याचबरोबर म्हणजे जर साथ नाव घ्यायचं असेल तर सगळं म्हणजे भाविका मॅडम, त्याचबरोबर माया मॅडमचं स्पीच पण खूप चांगला आहे. आणि ते एवढं स्मूथली बोलतात की समोरचा माणूस एकदम हा झाला पाहिजे की बाबा नाही, खूप कॉन्फिडन्स त्यांच्या बोलण्यामध्ये. त्याचबरोबर नाईटला पण जे असतात रुपाली मॅडम असतील किंवा अजून दीप्ती मॅडम आहेत, त्यांचा पण सपोर्ट चांगला लागला. कधी बेल जरी मारले लगेच धावू द्यायचं, काय पाहिजे तुम्हाला असं विचार लगेच यायचे. त्यामुळे सर्व्हिसच्या बाबतीमध्ये पण ट्रीटमेंटच्या बाबतीत तर प्रश्नच नाही आहे, कारण सरांचा मला खूप अनुभव आला आत्तापर्यंत आणि खूप त्यांनी ट्रीट आम्हाला चांगली केली. आणि ह्याच्या पुढे आम्हाला ते काही
आज बोला की कुठे आज काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला तरी मला सांगा, आपण मला वेगवेगळं सपोर्ट करत जाऊ आणि ट्रीट करत जाऊ. बाकी इज ओके, व्हेरी गुड, नाईस हॉस्पिटल. थँक्यू सो मच.